आपण कापून घेणार आहे, आपल्याला नको येतो. इतर वेळी तुम्ही कालवणासाठी ठेवू शकता. आणि आपण हे सगळं साल सोलून घेणार कोलंबीचं, म्हणजे अर्ध्यावर. आता हिची शेपटी नाही आहे, आणि इथून एक कट द्यायचा बारीक. पहिला आपण हे काढून घेऊया, याच्यात जी घाण असते ना ती. अलगद निघते बघा. ही डिश तुम्ही हॉटेलला खायला जाल तर 300-400च्या वर आहे. घरी बनवून बघा एकदा, आणि तो आनंद आपल्याला हॉटेलचा घरी मिळेल. हे बघा, असे ओपन करून ठेवायचे. असे ओपन केले. आम्ही कोलंबी खूप मोठी आणलेली, टायगर प्रॉन्स होते. शेपटी ठेवल्याची, आणि हे पुढचा भाग असा कट करून घेतला साफ करून. तुम्हाला नको असेल ते असं भरलेलं ठेवलं तरी चालेल. हे दाखव ना. आता ना आपण यासाठी ठेचा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. थोडी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरचं प्रमाण जास्ती ठेवलं तरी चालेल. इथे आम्ही एक छोटीशी म्हणजे बंच घेतला कोथिंबीर. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. शेंगदाणे घेतलेत मूठभर. 1 इंचाचा आलं घेतलं, आणि 3 मिरच्या घेतल्या हिरव्या. मिरचीचं प्रमाण तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं कमी जास्त करायचं तिखट त्यावरती. आपण यात मसाला नाही वापरणार आहे, त्यामुळे सगळं हिरवंच वाटण बनणार आहे. आता ना आपण याला हळद मीठ लावूया. आपण इथे 1 टीस्पून हळद लावून घेतली, 1.5 टीस्पून मीठ लावून घेतलं, आणि 15 मिनिटासाठी आपण प्रॉन्स मॅरिनेट केले. अर्ध्या लिंबूचा रस इथे आपण पिळून घेतलाय. छानपैकी आपण लावून घेऊया कोलंबीला, आणि एक 10 मिनिटं आपण अशीच कोलंबी बाजूला ठेवूया. तर पहिले मी ना टोप गरम करून त्याच्यामध्ये म्हणजे कढईमध्ये शेंगदाणे थोडे भाजून घेते. तर शेंगदाणे आपण हलकेसे भाजून घेतले. आता ते मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्यांची जाडसर पूड करायची आपल्याला, म्हणजे जाड अशी पेस्ट करायची, ठेचा बनवायचा. त्यातच शेंगदाणे पण आपण वाटणार आहे. हे बघा, असं जाडसर आपण वाटून घेतलंय. तर आता आपण पॅन मध्ये बटर टाकूया.
आता कोलंबी आपण छान परतून घेऊया आणि जे पाणी होतं त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण कोलंबी मॅरिनेट केलेली ते पाणीसुद्धा टाकून घेऊया. तर पाणी पण आटलं बघा त्यातलं जे पाणी सुटलेलं. आता आपण ठेचा टाकून घेऊया. आता आपण धणे पावडर टाकून घेऊया. 1 टीस्पून आपण धणे पावडर घेतले. मीठ मसाला हळद आपण नाही टाकणार आहोत कारण हळद आपण मॅरिनेशनला लावलेली आणि मीठसुद्धा लावलेलं होतं तर त्यातच आपण ही बनवणार आहोत. 5 मिनटं झाकण देऊन वाफेवर शिजून घेऊया. आता आपली ठेच्यातली कोलंबी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि खायला तयार आहे आपली ठेच्यातली कोलंबी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.